संबोधित करावं. नमस्कार, माझं नाव पंकज पाटील सर. मंचावरील सर्व आदरणीय व्यक्तिमत्व, अनिलजी परदेशी, मॅडम योगिता परदेशी, सत्कार मूर्ती आदित्य बेलदार, पायल राजपूत आणि प्रियंका गोरे, या सर्वांचे मला लवकर बोलू देण्याबद्दल आभार. कारण माझा नंबर शेवटी लावला जातो. म्हणजे जे वातावरण थोडं टाईट झालेलं असतं ते वातावरण थोडं सैल करण्यासाठी मला शेवटी एक बॅकअप प्लॅन म्हणून ठेवलेला असतो. पण धन्यवाद सर, मला आज पहिले बोलण्यासाठी संधी दिली. कार्यक्रमाला उशीर होतोय, काल पण ते झालं. कार्यक्रम महत्वाचा आहे, पण त्या अगोदर सन्मान सुद्धा महत्वाचा आहे. सन्मान करत असताना मी अकॅडमी बद्दल थोडं काही सांगेल आणि त्यानंतर मग थोडं 5-10 मिनिटं त्या मुद्द्यांबद्दल सांगेल जे सिलेक्शन झालेले. तर इथे बसलेले जे विद्यार्थी आहेत 12वी पास, किती लोक इथे असे बसलेले की जे 12वी पास आहेत? किती लोक इथे बसलेले आहेत जे 12वी पास आहेत किंवा ऐकताय मला? स्पर्धा परीक्षा करणार, मला फक्त 12वी पास पाहिजे. 2-3 हात वरती दिसत आहे, ते पण आमच्याच अकॅडमीचे दिसत आहे. आजी पण हात वरती करताय, आजी तुम्ही एच बार झालेली. तर हे जेवढे ही 18 वयापासून ते 34 वयापर्यंत जे विद्यार्थी 12वी पास झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी आपल्या आयुष करिअर अकॅडमीचे ऍडमिशन ओपन झालेले आहेत. नवीन बॅच स्टार्ट करण्यात आलेली आहे. तर ज्या ज्या लोकांना ऍडमिशन घ्यायचे असतील त्या बॅनरवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉल करायचा आणि आपलं ऍडमिशन कन्फर्म करा. हे याच्यासाठी की भरपूर लोक त्यांची कॅपॅसिटी माहित नसताना मरून जातात की यार आपण काय करू शकतो. म्हणजे एक व्यक्ती 12वी पास व्यक्ती काय करू शकतो ही त्याची कॅपॅसिटी माहित नसताना तो व्यक्ती मरून जातो. पण त्याला समजत नाही की आपल्यात काय कॅपॅबिलिटी होती, आपण काय करू शकत होते. मी कालच्या कार्यक्रमात बोललो की हे लोक 19व्या वर्षी भरती झाल्यामुळे यांचा फायदा काय. तर पुढील 4 ते 5 वर्षात हे डिपार्टमेंटल PSI होऊन जातील आणि येणाऱ्या 10 वर्षात हे DYSP होऊन जातील. म्हणजे लवकर सक्सेस होण्याचं जे त्यांनी आता केलेलं आहे तर त्याचा त्यांना पुढे फायदा होईल आणि ते त्यांना नंतर समजेल की सर काय सांगत होते. तर जेही विद्यार्थी आता तयारी करत असतील कुठे ना कुठे, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं असेल की जर तुम्ही योग्य ठिकाणी तुमचं ऍडमिशन केलं, योग्य ठिकाणी तुम्ही जर शिक्षक चूज केले जे ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत. म्हणजे आता जळगाव जिल्ह्यामध्ये अशा हे अकॅडमी आहेत की जे लोक कोणत्याही पोस्ट वर नसताना अकॅडमी चालवत आहेत आणि जे स्वतःच काही करू शकले नाही ते दुसऱ्यांना काही करू देणार. तर असा प्रवास काही ठिकाणी चालू आहे आणि काही लोक तिथे फसतायत. तरी ते ऑलरेडी सर आर्मीची 15 वर्ष सर्व्हिस करून रिटायर झाले. त्याच्यानंतर वनरक्षकची आता ड्युटी करत आहे. मी MPSCच्या सर्व परीक्षा पास झालेलो आहे, अशी एकही परीक्षा नाही मी पास झालेलो नाही. त्याच्यानंतर माझं IBPS सरळ सेवेमध्ये जिल्हा बँकेत सिलेक्शन झालेलं होतं. मी 5 वर्ष तिथे ड्युटी केली आणि आताच माझं 3 महिने झाले फक्त जिल्हा परिषद जळगाव येथे कनिष्ठ सहाय्यक या पदावर निवड झालेली. तर ज्या व्यक्तीला बेटावर जाण्याचा मार्ग माहितीये अशाच व्यक्तीकडून तुम्ही मार्गदर्शन घेतलं पाहिजे असं सांगण्याचा उद्देश आहे. ज्या व्यक्तीला माहितच नाही आपल्याला जायचं कुठे, त्या व्यक्तीकडून आपण मार्गदर्शन घेतलं तर 5 ते 7 वर्ष ह्या पोलीस भरती होण्यासाठी लागतात. जर योग्य व्यक्तीकडून तुम्ही मार्गदर्शन घेतलं तर मी सांगतो की पायलने अकॅडमीत ऍडमिशन 2024 ला घेतली होती सर.
आणि मागच्या वर्षी ती एका मार्काने मुंबईला वेटिंगला राहिलेली होती. म्हणजे मागच्या वर्षीच तिचं सिलेक्शन झालेलं होतं, पण कास्ट सर्टिफिकेट नसल्यामुळे ती वेटिंगला पडली होती. पण ती तिथून जेवढ्या जिद्दीने उठली तेवढ्या जिद्दीने उठताना मी कोणालाच पाहिलेलं नाही. तिथून तिने मागे पाहिलेलंच नाही आणि डायरेक्ट जळगाव पोलीस म्हणजे हा साधा सुद्धा विषय नाहीये. जळगावला 171 जागांसाठी 12,000 फॉर्म आलेले होते. म्हणजेच 1% सरांचं 1% सिलेक्शन आहे. 12,000चा 1% जर तुम्ही केलं तर 120 मुलं होता. म्हणजे 100%पैकी 99% लोक फेल झालेले आहेत. आणि त्या 1% हे विद्यार्थिनी आणि आदित्य बेलदार यांची निवड झालेली. सोपं नाही मित्रांनो. 100%पैकी 99 लोक फेल जर होत आहेत आणि त्या एक जागेवर जर आपण खेळतोय तर तिथे सिलेक्शन घेणं हसण्याचा विषय नाहीये. हा खूप गंभीर विषय आहे. मी ते सरांकडूनच ऐकलं की ही पहिली मुलगी या गावात भरती होणार. तर मी अपेक्षा करतो की पुढच्या वर्षी निदान दुप्पट मुली तरी या गावातून भरती झाल्या पाहिजे. म्हणजे 2 ते 3 मुली भरती झाल्या पाहिजे. आणि मुलींबरोबरच मुलांचा जर टक्का या गावात अजून वाढला तर अजून चांगलं वाटेल. कारण कापूसवाडी इथे एक कार्यक्रम केला आम्ही काल. तिथल्या 3 मुलांचं सिलेक्शन झालेलं होतं आणि ते बोलताना म्हटले की सर आमच्या गावात दरवर्षी सिलेक्शन होतं. तर ह्या गावात पण आता ह्या वर्षापासून 2026 पासून तुम्ही एक परंपरा कायम करा की दरवर्षी सिलेक्शन होईल आणि आपल्या आईवडिलांचा सुद्धा सन्मान याच पद्धतीने सरांनी केला पाहिजे ज्या पद्धतीने आता आपण घडवून आणलाय. एक जिद्द असली पाहिजे की आपण सिलेक्शन घेतोय, आपला सन्मान तर होतोच पण आपल्या आई वडिलांचा सन्मान त्याच्यासोबत झाला पाहिजे. आणि आम्ही त्यासाठीच आलेलो आहे की जेणेकरून इथे हा एक सन्मान बघून जर 10 विद्यार्थी आम्ही घडवून जात असू तर आम्हाला त्याचा आनंद आहे. एक छोटीशी गोष्ट सांगेल आणि थांबेल कारण कार्यक्रमाला उशीर होतोय. अनिल सरांचा टाइम मी घेतलेला आहे आज. ज्या दिवशी पायल आणि आदित्य यांनी ऍडमिशन घेतलं त्या दिवशी त्यांच्या मोबाईलवर, पायलच्या मोबाईलवर व्हॉट्सअपला एका पोलिसचा फोटो होता आणि आदित्यच्या तर व्हॉट्सअपला फोटोच नव्हता. तर त्या दिवसापासून ते आज पोलीस होण्यापर्यंत त्या विद्यार्थ्यांनी ना फोटो बदलले ना स्टेटस बदलले. मी एकदम बारीक त्यांना निरीक्षण करतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याला मी निरीक्षण करत असतो. हे लोक मोबाईल पासून एवढे दूर होते म्हणूनच त्यांचं लवकर सिलेक्शन झालं. हे मी अशा लोकांना सांगतोय जे मोबाईलच्या आहारी गेले, इंस्टाग्राम युज करतात, फेसबुक युज करतात, वेगवेगळ्या गोष्टी ते युज करतात, त्याचा काहीच फायदा नाही मित्रांनो. जर सिलेक्शन आपलं लवकर झालं तरच आपला फायदा आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुक आपल्या घरात खायला आणणार नाहीये. तो एक टाइमपासचा मार्ग झालेला आहे. लोक त्याच्यात वाया जात आहे. तर माझी एकच विनंती असेल, ज्याही लोकांना आपलं भविष्य घडवायचं असेल त्यांनी आमच्या अकॅडमीशी संपर्क साधा आणि त्यांना कोणत्याही गोष्टीची गरज असो तर या निमित्ताने मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की मी एक युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे पंकज पाटील सर नावाने. तर त्या युट्यूब चॅनलवर तुम्ही भेट देऊ शकता. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण आली तर तुम्ही ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्ही अकॅडमीत प्रवेश केला तर तुमचा काय फायदा होईल, तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळेल आणि योग्य लोकांचं मार्गदर्शन मिळेल. या फील्ड मध्ये तुम्ही जेवढे सातत्य ठेवणार तेवढा लवकर तुमचा प्रवास संपेल जेवढा या दोघांचा संपलेला आहे. आणि आताच एक अर्धा तास अगोदरच उडती उडती खबर आली होती की प्रियंका गोरे मॅडम ज्या की आमच्या अकॅडमीच्याच विद्यार्थिनी आहे, त्यांची यवतमाळ पोलीस मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. जर ही मुलगी नसती तर पायल यावर्षी पण पोलीस झाली नसती. मी एक ते गोष्ट सांगतो कारण की मित्रांचा सहवास किती महत्वाचा आहे. या मुलीचा अभ्यास पायलपेक्षा दुप्पट होता पण परिस्थितीच्या अभावाने तिचं त्या वर्षी लग्न झालं आणि मग ती राहिली. पण मी तिला बोललो सुद्धा, तिला वाईट पण वाटलं असेल की तू जर त्यावेळेस गेली नसती तर तुझं त्याच वर्षी सिलेक्शन झालं असतं. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. आज तिचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आम्हाला सर्वांना जेवढा पायलसाठी आनंद आहे तेवढाच तिच्यासाठी सुद्धा आनंद आहे. तर तिच्या आईवडिलांचे खूप खूप आभार ज्यांनी तिच्यावर भरोसा ठेवून या सगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर
पायलचा कार्यक्रम आहे आणि पायल बद्दल बोललं नाही तर गावचे लोक म्हणतील सर हे काय लावलंय. तर एक सांगतो मित्रांनो, इथे उपस्थित असणाऱ्या कोणत्याही मुलाला रनिंग मध्ये टक्कर देणारी ही पोरगी आहे. मुलांना मी तुम्हाला सांगतो, मी PSI च्या ग्राउंडला होतो. PSI चा एक्सलंट टायमिंग होता 2 मिनिटं 30 सेकंद. 800 मीटर मध्ये 2 मिनिटं 30 सेकंद. मी 2 वर्ष प्रॅक्टिस केली तरीही माझा रनिंगचा टायमिंग होता 2:38 आणि हिचा टायमिंग आहे 2:33. 2 मिनिटं 33 सेकंद म्हणजे आमच्या अकॅडमीचे मुलं सुद्धा तिच्या सोबत रेस करण्यासाठी घाबरायचे. एवढी डेंजर आहे आणि हिम्मतवान पोरगी आहे की हिला चॅलेंजेस नाही. तर हे आता हे पहिलं सिलेक्शन आहे तिचं. तिचे 3 फॉर्म भरलेले आहेत आम्ही. तर त्या 3ही ठिकाणी तिचं सिलेक्शन होणार आहे. पण आता तो तिचा डिसिजन असेल की तिला जायचंय की नाही किंवा अनिल सरांचा डिसिजन असेल. मी तर तिला सांगेल की तिने दुसऱ्या मुलांना संधी दिली पाहिजे. तिने वेटिंगला थांबलं नको पाहिजे. तिने नको गेला पाहिजे त्या पेपरला, कारण तिचं सिलेक्शन ऑलरेडी झालेलं आहे. म्हणजे दुसऱ्या एखाद्या गरीब मुलाला तिने ते जागा सोडली पाहिजे. तर डीजेचा आवाज सांगतोय की प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी